आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे बारामतीतून। मुलीला सोड नाहीतर बलात्काराच्या आरोपाखाली आत टाकेन अशी धमकी पोलिसांना दिलेली आहे। पोलिसांनी एका तरुणाला ही धमकी दिली आणि त्यानंतर या तरुणानं आत्महत्या केल्याची माहिती समोर येते। पोलिसांना मुलीच्या प्रियकराला ही धमकी दिलेली आहे। पोलिसांच्या धमकीला घाबरून तरुणानं जीव दिलेला आहे। बारामतीमध्ये हा प्रकार घडलाय। मुलीला सोड नाही तर बलात्काराच्या आरोपात आत टाकेन अशी धमकी होती। पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर बारामती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। मुलीला सोड नाही तर बलात्काराच्या आरोपात आत टाकेन अशी धमकी दिली होती आणि या धमकीला घाबरून या तरुणानं आत्महत्या केलेली आहे। या प्रकरणी आता पोलिसावर गुन्हा सुद्धा दाखल झालाय। पोलिसांना मुलीच्या प्रियकराला ही धमकी दिली होती। पोलिसांच्या धमकीला घाबरून या तरुणानं जीव दिलेला आहे, आत्महत्या केली आहे। दोघांचं पोराने माझ्या तिला लग्न करायचं म्हणून सगळं सोनं पैसे नेऊन दिलं 8-10 तोळं। तिच्या बाप वारंवार धमक्या देऊन त्या पोराला माझ्या अटक करायचा म्हणून लेकरू माझं भिवून त्या पोरीला म्हणायचं आपण लग्न करत। ती पोरीला मारली त्यांनी बापाने तिच्या आणि लेकराला माझ्या इथं येऊन धमकी दिली। म्हणला तुझ्यावर बलात्काराची केस टाकीन मी। लेकरू माझं भिवून आत्महत्या केली। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। नवनाथ, नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि यानंतर आता पोलीस प्रशासनाकडून कशी नेमकी कारवाई सुरू आहे? नक्कीच जगदीश, काल खऱ्या अर्थाने बारामती तालुक्यातील रुई या गावामध्ये 23 वर्षीय तरुण जो आहे तो विक्रम कोळपे याने स्वतःच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे। खऱ्या अर्थाने त्याने गळफास घेण्या अगोदर आपल्या वहीमध्ये एक सुसाईड नोट लिहिलेली होती की आई मला माफ कर। खऱ्या अर्थाने त्या मुलाचं आणि त्या मुलीचं गेली 5 वर्षापासून रिलेशनशिप मध्ये ते दोघे होते आणि त्या मुलीने खऱ्या अर्थाने ब्लॅकमेल आणि मानसिक त्रास दिल्याच्या हेतूने त्याने तशा पद्धतीने वहीमध्ये सुसाईड नोट लिहिलेली होती आणि खऱ्या अर्थाने त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार त्याला बलात्काराच्या आरोपामध्ये याच्यामध्ये अडकवले जायला असं एकंदरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडून धमकावलं जात होतं आणि यामुळे ते घाबरून त्यांनी गळफास घेतल्याचा टोकाची भूमिका घेतली आणि तशा पद्धतीने मयत विक्रम कोळपे जो आहे त्याच्या आईने तशा पद्धतीने सांगितलेलं आहे। खऱ्या अर्थाने हे धक्कादायक घटना आपल्याला म्हणावं लागेल, कारण एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मुलीच्या प्रियकराला खऱ्या अर्थाने बलात्काराच्या आरोप ह्याच्यामध्ये अडकू अशी धमकी दिल्यामुळेच त्याने आत्महत्या केलेली आहे आणि आता पोलीस देखील तशाच पद्धतीने तपास करत आता सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्याच्या 2 मुलीवरती जो आहे तो बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। एकंदरीतच आता हा पोलीस उपनिरीक्षक असल्यामुळे त्याच्यावर नेमकी पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। जगदीश, धन्यवाद नवनाथ दिलेल्या या माहितीबद्दल।